त्यांच्या सन्मान सोहळ्याकडे आपण होऊयात. आवर्जून आज या सांगता सोहळा प्रसंगी आपल्याला ज्यांची उपस्थिती पाहायला मिळते, स्थायी समिती सदस्य, कार्यसम्राट, नगरसेवक आणि आदर्श युवा नेते कुणालदादा पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण दादांचा सन्मान करूयात आणि मी विनंती करेन माजी सरपंच आमचे विठ्ठल नाना पाटील यांना आपल्या शुभस्य आपण कार्यसम्राट, नगरसेवक, स्थायी समिती सदस्य, आदर्श युवा नेते कुणालदादा पाटील यांचा आपण सन्मान करूयात. या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य आणि आज उपस्थिती देखील आपल्या विभागामध्ये ज्या ज्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात, सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं योगदान, क्रीडा क्षेत्रामध्ये मोठं योगदान आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असताना समाजाचं आपण काहीतरी देणं आहोत हे माहीत असलेला आदर्श युवा नेता कुणालदादा पाटील यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. आपल्या उपस्थितीबद्दल आणि आपल्या योगदानाबद्दल जनुमान क्रिकेट क्लब उंबारली यांच्या वतीने आपलं मनापासून आभार. थँक्यू सो मच. त्याचबरोबर प्रत्येकाला हवा असतो तो एक लक्ष्मणासारखा भाऊ आणि नेहमीच कुणालदादांच्या सोबतीला उद्योगपती आदरणीय अनिलदादा पाटील हे देखील पाहायला मिळतात. आपण त्यांचाही सन्मान करणार आहोत. मी पुन्हा एकदा सुखदेवदादा पाटील आणि विठ्ठल नाना पाटील आमच्या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण उद्योगपती अनिलदादा पाटील यांचाही सन्मान करावा. वाडेकर आणि अडिवली आपण व्यासपीठासमोर येऊन स्थानापन्न व्हा. या आपण मंचावरती पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जातोय जिथे उद्योगपती अनिलदादा पाटील यांचा आपण सन्मान करत आहोत. याच बरोबरीने आपण आता मंचावरती अनिलदादा पाटील यांचा सन्मान करतोय. त्याचबरोबर युवा उद्योजक आपले हिदुटणेचे गणेशजी पाटील यांचाही आपण सन्मान करणार आहोत. मी पुन्हा आमच्या सर्वच मान्यवरांना विनंती करेन आपल्याच उपस्थितीत हे देखील सन्मान होतील. युवा उद्योजक हिदुटणेचे गणेशजी पाटील यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. गेल्या काही वर्षांमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये मोलाचं ज्यांचं सहकार्य राहिलेलं आहे आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये भरारी घेतलेले व्यक्तिमत्व हिदुटणेचं गणेशदादा पाटील यांचा आपण सन्मान करतोय. आपलं देखील आम्ही जनुमान क्रिकेट क्लब उंबारली यांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करत आहोत. पुन्हा आपण व्हीआयपी डायसवरती स्थानापन्न व्हा. यानंतर टायगर ग्रुप या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकरभाऊ जाधव आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांचाही सन्मान करणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण भारतभर खऱ्या अर्थानं आपल्याला ही सामाजिक संस्था पाहायला मिळते. टायगर ग्रुप, शंकरभाऊ जाधव आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांचाही सन्मान करत आहोत. माजी सरपंच विठ्ठल नाना पाटील आणि शिवसेना उपतालुका प्रमुख सुखदेवजी पाटील साहेब यांच्या शुभस्य आपण हे सन्मान या ठिकाणी कंप्लीट करतोय. त्याचबरोबरीने श्रीमान प्रसन्नाजी पाटील देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय संतोष दादा भोईर देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांचाही सन्मान करूया. या सगळ्या अतिथींचं मनापासून आभार. आपल्या सहकार्याने आम्ही ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करू शकलो त्याबद्दल जनुमान क्रिकेट क्लब उंबारली यांच्या वतीने पुन्हा आभार मी व्यक्त करेन. हे आमचे दोन्ही अंपायर्स शशांक पाटील सर, रतन माणेरकर सर, आपला या ठिकाणी सन्मान होईल. मी आपणास विनंती करेन की आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. अंपायरचा आपण सन्मान करतोय. प्रसन्नाजी पाटील यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. थँक्यू. अंपायर आपणास विनंती आहे रतनजी माणेरकर आणि त्याचबरोबर शशांक पाटील सर या लवकर या. त्याचबरोबर याच गावचा जो या स्पर्धेमध्ये ज्याने गुणसंख्या लेखकाची भूमिका पार पडली भावेश पाटील यांना विनंती की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. त्यासोबत ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला आजच्या दिवसामध्ये
नवोदित पण दर्जेदार कोळेगावचा आवाज ओमकारजी पाटील यांना विनंती करेन. खरं तर कोकणमध्ये सध्या ओमकार हत्ती भरपूर फेमस आहे आणि त्याच हत्तीसारखा आमचा जवळचा मित्र भारदस्त शरीराचे मालक आहेत, तितका भारदस्त त्यांचा आवाज आहे. चांगलं समालोचन कोळेगावचे ओमकार यांचे आपण सन्मान करूयात. ॲज अ कॉमेंटेटर आपण या स्पर्धेमध्ये आपलं योगदान दिलं त्याबद्दल मनापासून आभार. त्यासोबत GTC ज्यांनी टेलिकास्ट केलं या स्पर्धेचं सुनील पवार आमचे टेक्निकल एक्सपर्ट आहेत, आपण त्यांचाही सन्मान करूयात. त्यासोबत ज्यांनी आमचा आवाज खऱ्या अर्थानं पोहोचवला आणि अफलातून अशी गाणी आपण संपूर्ण 2 दिवसांमध्ये ऐकली. दियान साऊंडचे आमचे रवी दादा या. आपण आपलाही या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. रवी दादा ठोंबरे खोणीच आहेत आणि जबरदस्त साऊंड क्वालिटी. समय सूचकता फार इम्पॉर्टंट असते. कोणते अतिथी येतात त्यांचं गाणं मैदानाच्या आतमध्ये कशी सिच्युएशन आहे त्या पद्धतीनं स्टेडियममध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला डिस्क जॉकी आणि अँकरच एंटरटेन करत असतात, तिकडे कॉमेंट्री नसते आणि आमच्या डिस्क जॉकी रवी दादांचं मनापासून आभार. सो ओव्हरऑल सर्वांचे सन्मान झालेले आहेत. कोणाचा बाकी राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करेन. आणि आता वळत आपण या स्पर्धेचा त्यानंतर अजून एक शुभसन्मान घेतो. सलग 2 दिवस काल आणि आज ज्यांचा आपण आवाज या स्पर्धेमध्ये ऐकला असे आमचे समालोचक मित्र ज्यांचा आवाज नेहमीच आपण ऐकत आलो अनेक टुर्नामेंटमध्ये, असे एदुटणे गावचे सुपुत्र करण सर कालन यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती सुखदेवजी पाटील उपस्थित त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान पार पाडतो. एक हस्त व्यक्तिमत्व कारण सर नेहमीच अनेक स्पर्धेमध्ये त्याचा आवाज आपण ऐकत आलोय. खूप काय त्यांच्याकडनं आम्हाला शिकायला मिळतं. त्यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती आणि करूयात थोड्याच वेळात आपण बक्षीस समारंभाला सुरुवात आणि वलवात पुन्हा एकदा करण सर कालन यांच्याकडे. चला आपण वळूयात आता या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. येस येस वळूयात आपण आता या पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. चेक वेलकम टू पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. पारितोषिक वितरण सोहळ्याला आपण सुरुवातच करत आहोत, पण एक सन्मान
आपल्यामध्ये असा एक आदर्श खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो जो गेले कित्येक वर्ष वाडेकर गावासाठी खेळलेलाच आहे. मात्र कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट ज्याने हायलाईट केलं असा फिरकीच्या विद्यापीठाचा कुलगुरू सिद्धू पाटील यांचा आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. मंचावरती सुखदेवजी पाटील आणि विठ्ठल नाना पाटील माजी सरपंच उपस्थित आहेत. मी या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन की असा एक खेळाडू वाडेकर पुरता नाही, कल्याण डोंबिवली पुरता नाही, ठाणे रायगड सारख्या एक्झिबिशन मॅच मध्ये देखील ज्यांनी रायगडच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जोरावरती फिरवलं होतं, असा सर्वांचा आवडता आणि मैदानाच्या आतमध्ये तितकाच नम्र असतो असा सिद्धू पाटील. थँक्यू. आणि त्याचबरोबर अडिवलीचे आपले लेजंड प्लेअर अडिवली एक्सप्रेस या नावाने आपण ज्यांना ओळखतो विजय पवार यांना विनंती करेन की आपण या आपलाही या मंचावरती सन्मान करण्यात येईल. कालच रात्री पुण्याची स्पर्धा ज्याने गाजवली, नवीटेक रायडर्स, रात्री झोपला नाही पण मैदानाचा झोप उडवणारी बॉलिंग आणि बॅटिंग त्याच्या आत आपण जरूर बघितली. हरकत नाही की फायनलमध्ये तसा खेळ झाला नाही पण सेमीफायनल पर्यंत जबरदस्त खेळ विजय पवार आणि त्याच्या अडिवली संघाने केला. त्यांचंही मनापासून आभार. थँक्यू. आमच्या मंचावरती उपस्थित मान्यवरांना विनंती करेन की पुन्हा एकदा आपण आसन ग्रहण करा. सो आता कोणाचाही सन्मान बाकी राहिला असेल तर सो प्लीज आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. आणि आता वळा थेट आपण या प्राइज सेरेमनीकडे. पहिलं पारितोषिक फायनलचा मॅन ऑफ द मॅच. मंचावरती उपस्थित प्रसन्नाजी पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्य सामनावीर हे पारितोषिक प्रदान करण्यात येईल. 13 बॉलमध्ये 38 धावा तर 1 षटकामध्ये 1 विकेट देखील ज्या जास्त आपल्याला पाहायला मिळाली. तो वाडेकरचा अतुल भोईर या फायनलचा मॅन ऑफ द मॅच. थँक्यू. जबरदस्त परफॉर्मन्स फायनल मॅच मध्ये अंडर प्रेशर. 13 बॉल 38 गोलंदाजी करत असताना 1 विकेट देखील. अष्टपैलू कामगिरी. थँक्यू प्रसन्नाजी पाटील साहेब. पुन्हा आपण आसनस्थ व्हा. या वळव्यात नंतरचं पारितोषिक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट हे पारितोषिक देण्यासाठी मंचावरती टायगर ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय शंकरभाऊ जाधव आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन आपल्या शुभस्य या पारितोषिकाचं वितरण होईल. आकर्षक ट्रॉफी आणि स्पोर्ट शूज हे पारितोषिक आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये 5 कॅचेस पकडल्या असा अडिवली संघाचा क्षेत्ररक्षक नितेश पाटील. गावदेवी चषक कुंभारलीचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. थँक्यू दिजे नितेश. जरूर तो बऱ्याच वेळेला बोलतो. येस सगळेच खेळाडू सांगतात देखील. थांब की शूज तर दे मला. अभिनंदन नितेश. थँक्यू शंकरभाऊ जाधव. यानंतर वळत आपण उत्कृष्ट गोलंदाज. पुढचं पारितोषिक बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. मंचावरती उद्योगपती अनिल दादा पाटील आपल्यामध्ये आहेत. मी दादांना विनंती करेन की आपल्या शुभस्य या पारितोषिकाचे वितरण होईल आणि स्वरूप ॲप स्पोर्ट शूज आणि आकर्षक ट्रॉफी या संपूर्ण स्पर्धेमध्ये अडिवली एक्सप्रेस ऑन ट्रॅक आपल्याला पाहायला मिळाली. 7 विकेट घेऊन या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज विजय पवार. तर आपल्याशी बोलणारच आहे. आता कंपल्सरी आहे बाईट. सो प्लीज आपण प्राइज घेतल्यानंतर थांबा. अभिनंदन विजयजी आणि अनिल दादा आपलं मनापासून आभार. चला यानंतर वळूयात. पुढची 2 प्राइज बाकी आहेत इंडिव्हिज्युअल. तुम्हाला बोलावंच लागेल. बेस्ट बॅटर आणि मालिकावीर दोन्ही खेळाडू लक्षात घ्या. तुम्हाला बोलणं कंपल्सरी आहे, बाईट कंपल्सरी आहे, आयोजकांनी सांगितलंय. यानंतरचं पारितोषिक आपण देतो उत्कृष्ट फलंदाज आणि हे पारितोषिक देण्यासाठी मंचावरती स्थायी समिती सदस्य नगरसेवक श्रीमान कुणालदादा पाटील आपल्यामध्ये आहेत. मी दादांना विनंती करेन आपल्या शुभस्य या पारितोषिकाचं वितरण करण्यात येईल.
स्पोर्ट्स शूज आणि आकर्षक ट्रॉफी आई गावदेवी चषक उंबारली 2025 चा उत्कृष्ट फलंदाज जोरदार त्याने आपण स्वागत करूयात. 78 धावा ज्याचा बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या अडवलीचा करण भाने. अभिनंदन अभिनंदन करण आणि थँक्यू सो मच आदरणीय कुणाल दादा पाटील. भास्कर काय करायचं आता तू सांग. बक्षीस नाही द्यायचं ते बोलत नाही तर. यानंतर आपण वळूयात मालिकावीर या स्पर्धेमध्ये. मालिकावीरसाठी आपल्याला द्वितीय क्रमांक देऊ. चला रनर कडे आपण वळूयात. मालिकावीर आपण नंतर देऊ. उपविजेत्यांसाठी पारितोषिक आहे रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक चषक. हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन माजी सरपंच विठ्ठल नाना पाटील आणि शिवसेना उपतालुका प्रमुख आदरणीय सुखदेवजी पाटील साहेब यांना. आपल्या शुभस्य या पारितोषिकाचं वितरण होईल. आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम 25,000 रुपये. गावदेवी चषक उंबारलीचे उपविजेते जोरदार त्याने आपण स्वागत करूयात. टीम हनुमान अडवली. कॅप्टन आणि सगळ्यांनी या. कॅप्टन बाईट अरे थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार. यानंतर आपण देऊयात मालिकावीर. मी विनंती करेन अनिल शेठ भोईर आणि अनिल दादा पाटील या मंचावरती उपस्थित सर्वच मान्यवरांना मी विनंती करेन की आपल्या सर्वांच्या उपस्थितीत जे काही 2 पारितोषिक बाकी आहेत ती देण्यात येतील. मालिकावीर या स्पर्धेचा मंचावरती कुणालदादा पाटील, अनिलदादा पाटील, सुखदेवजी पाटील, विठ्ठल नाना पाटील, शंकर भाऊ जाधव, प्रसन्नाजी पाटील या सर्वच मान्यवरांना विनंती आहे की आपल्या उपस्थितीत ही पुढील पारितोषिक आता देण्यात येतील. मालिकावीर या स्पर्धेचा सायकल ज्याला आपण देणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत असताना 2 विकेट तर फलंदाजी करत असताना 4 मॅचेस मध्ये 126 धावा बनवणारा दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकरचा अतुल भोईर मालिकावीर. कालच्या पहिल्याच मॅच मध्ये ज्याने अर्धशतक झळकावलं एकट्याने एका मॅच मध्ये 64 तर संपूर्ण 4 मॅचेस मध्ये 126 धावा बनवणारा वाडेकरचा बायकरमॅन. अशा बऱ्याचशा आजवर ज्याने ट्रॉफीज प्राइजेस मिळवलेले आहेत मालिकावीरचे. अंडराम क्रिकेट मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण मुंबईभर खेळतो तर ग्रामीण आपल्या टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना आज जो या स्पर्धेचा मालिकावीर अतुल या सायकल तो घेणार आहे आणि तो बोलणार देखील आहे. प्रथम तर अभिनंदन अतुल. गेस्ट देखील उभे जास्त काही विचारणार नाही. अतुल आजवर मालिकावीरच्या किती ट्रॉफीज मिळवलेल्या आहेत असं काही आठवतंय? 45च्या जास्त असतील. त्यामध्ये बाईक किती आहेत? 2. सायकल 14. ही किती? 15वी. ही 14वी. एकदा जोरदार त्या अतुल साठी.
अंडरामची कोणती मॅच खेळायला चाललास आता? नाही जिंकून आलो तिथे पण फायनल. म्हणजे आम्हाला फसवलं का 4 ओव्हरची मॅच खेळायची होती म्हणून? नाही यांना माहित नव्हतं. ओके, हरकत नाही. अभिनंदन तुझे, मनापासून आभार. येस, यानंतर आपण वळूयात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 आणि आकर्षक ट्रॉफी अर्थातच आई गावदेवी चषक उंबारली 2025 चे विजेते. या आपण इन्व्हाइट करूया जोरदार टाळ्यांनी. संघ आहे दीपक दादा प्रतिष्ठान, जय जलेश्वर वाडेकर. लवकर या लवकर. विजेते आणि उपविजेत्यांसोबत एक फोटो आपण कव्हर करणार आहोत. वाडेकर तुम्ही थांबा, एका बाजूला तुम्ही थांबा, एका बाजूला. येस, या कॅप्टन भूषण या. येस, कॅप्टन आपल्याशी बोलणार आहेत सिद्धू पाटील. गेस्टला तितकासा वेळ नाही, जास्त काही विचार नाही. सिद्धू दादा, सर्व विजेत्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करेन. सिद्धू दादा या ना समोर आपण. लगेच 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 अभिनंदन. काय म्हणाल ओव्हरऑल? कालही 3 मॅचेस जिंकल्या, आज फायनल जिंकली. टीम एकजुटीने खेळतात आणि खास करून तुम्ही एकमात्र सिनियर प्लेअर आहात. हवा तसा संघ खेळतोय की अजून काही कमी आहेत? मान्यवरांचं मनापासून आभार. स्थायी समिती सदस्य कुणाल दादा पाटील, अनिल दादा पाटील. एकच क्वेश्चन, लगेच आपण कुणाल दादांकडे जाऊयात. चला, दादांना जायचंय कारण येस, आज जय हनुमान क्रिकेट क्लबच्या माध्यमातून उंबारली या ठिकाणी आमचे मित्र सुखदेव शेठ पाटील असतील, कुमार पाटील व त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आज मोठ्या संख्येने क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली. त्या स्पर्धेनिमित्त मला व माझ्या सर्व सहकाऱ्यांना बोलून तुम्ही सन्मानित केलं, त्याबद्दल प्रथम सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज वाडेघर व माझ्या प्रभागातील टीम आडवली या दोन्ही संघांना प्रथम मी शुभेच्छा देतो. खरोखर अप्रतिम त्यांचं दोघांचं सामनं झालं. मी येताच म्हणालो की अरे मी तर आज लक्की ठरलो की माझ्या प्रभागातील टीम देखील मला कशी खेळते आज बघायला मिळेल. खरं तर या सर्व क्रिकेटच्या स्पर्धा होत असताना काल तुम्हाला पाहायला मिळालं की डोंबिवली या ठिकाणी एक आपल्या सावलाराम महाराज क्रीडांगण या ठिकाणी मोठं आपल्यासाठी एक चांगलं आणि सुसज्ज खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री आपले सर्वांचे लाडके एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून जो काही उद्घाटन झालं क्रीडांगणाचं, मोठं ग्राउंड देखील त्या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळतो आहे आणि खेळायला देखील मिळणार आहे. खरोखर त्यांचं देखील मनापासून मी का आभार व्यक्त करेन, कारण आपल्या या सर्व टीमसाठी तो आपल्याला कधीतरी खेळायला मिळणार आहे. आणि क्रिकेटपटूंना एकच सांगेल की जेव्हा देखील कधी देखील आपल्याला माझी गरज लागेल, खरोखर एक कुणाल पाटील तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहीन, एवढ्याच या ठिकाणी बोलेन. परत एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. इथेच थांबतो. मनापासून आभार दादा. आपलं सहकार्य नेहमीच आमच्या पाठीशी आणि असंच राहील, त्यात मात्र शंका नाही. आणि KDMCचं जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे त्या काही दिवसांमध्येच
असं उच्च दर्जाचं आपल्याला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पाहायला मिळणार आहे. बऱ्याचशा सुविधा ज्यामध्ये आणि अपग्रेड होऊन इंडोअर साठी जे तयार होते. थँक्यू पुन्हा एकदा कुणाल दादा पाटील, अनिल दादा पाटील, शंकर भाऊ जाधव, प्रसन्नाजी पाटील, गणेशजी पाटील, सुखदेव दादा पाटील, विठ्ठल दादा पाटील, आपलं सर्व मान्यवरांचा आभार. एक फायनलची आपण कॅप्टन बाईट घेत आहोत. काय म्हणशील, जो संघ तुझ्याकडे आहे सध्याचा, ग्रामीणचे आम्ही बरेचसे संघ पाहतो पण बॅलन्स बऱ्याच वेळेला पाहायला मिळत नाही. तू कसं बघतोस तुझ्या टीमकडे, कारण बरेच वर्ष खेळलेला आहेस, तेव्हा मात्र बरेचसे सिनियर खेळाडू तुझ्या सोबतीचे होते. मग तुमचे बंधू असतील दादा, निलेश कापसे खेळायचे, विजय खेळायचे, सुधीर व्यापारी खेळायचे, तेव्हाचा संघ आणि आता जो अतुल, प्रणित आहे, सर्वेश आहे, भूषण आहेत, प्रशांत, केतन सगळेच आहेत जे यंगस्टर आहेत त्यांच्याविषयी दोन्ही संघ, जो पहिले संघ आणि आताचा संघ, काय म्हणशील? नक्कीच सर्वप्रथम मी बोलेल, कुणाल दादांनी जे सांगितलं का क्रिकेट ग्राउंडची ओपनिंग केली साहेबांनी, खरंच आनंद वाटतं. कारण की आता गावोगावी ग्राउंड राहिले नाही खेळण्यासाठी. खरंच मनाला खूप आनंद वाटला का आपल्या परिसरात कुठेतरी ग्राउंड, एक इंटरनॅशनल लेवलचा ग्राउंड आपल्याला पाहिजे. कारण की आज आपल्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं नाव एवढं मोठं आहे आणि एवढी नावलौकिक असलेली टुर्नामेंट रतनबो ट्रॉफी होते तिथे. मला खरंच खूप छान वाटलं का ग्राउंडसाठी आपल्याला ओपनिंग केली आपल्या ग्राउंडसाठी. आणि संघाबद्दल बोलायचं, खरंच माझ्या म्हणजे नेतृत्वाखाली हा संघ खेळतो. खरंच मी म्हणजे भाग्यवान वाटेल का मला खरंच मनासारखी टीम मला मिळाली. गाईड करतो मी, खरंच खूप मेहनत करतात पोरं. आणि पूर्वीचा संघसुद्धा मी लहान असतानापासून खेळतात. खरंच दादा असतील त्यांनी टीम पूर्ण सांभाळली होती. खरंच तो संघ पण खूप चांगला होता. या स्पर्धेविषयी, कारण सर्व नवीन प्लेयर आहेत आणि फार कमी वेळेमध्ये या स्पर्धेचं आयोजन त्यांनी केलं. या संपूर्ण आयोजनाविषयी काय म्हणाल? आणि एकही कॉन्ट्रोवर्सी नव्हता, यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पडलेली आहे. नक्कीच खरंच आयोजकांचा आभार मानेल. खरंच खूप छान स्पर्धा खेळायला मिळाली. मी आल्यावरती बोललो मला ग्राउंड खूप आवडतं, कारण की असे ग्राउंड कुठे किंचित ठिकाणी निलजाचं आहे, हा ग्राउंड आहे, पेंढारकर कॉलेजचे ग्राउंड, असे किंचित ठिकाणी ग्राउंड आहेत. खरंच तिथे खेळण्यासाठी मजा येते. खरंच मी गावोगावी सांगेल का गावच्या पोरांसाठी खेळण्यासाठीच नाही, परत याच्यापुढे आपल्या बहिणी आहेत, आपल्या मुली आहेत, त्यांच्यासाठी लग्नासाठी पण उपलब्ध असे ग्राउंड अवेलेबल असले पाहिजे. कारण की आपल्याला याच्यापुढे परिस्थितीनुसार भाडाही परवडणार नाही ग्राउंडसाठी. खरंच गावोगावी असे ग्राउंड पाहिजे. थँक्यू पुन्हा एकदा आभार आणि मनापासून तुमचं अभिनंदन. सिद्धू पाटील जे सिनियर प्लेयर आहेत कल्याण डोंबिवलीचे, आणि वाडेकर संघ आज या गावदेवी चषक उंबारली 2025चा विजेता राहिला, रनरअप राहिले जनुमान अडवली, इंडिव्हिज्युअल पारितोषिक मालिकेवर राहिला अतुल भोईर. या सर्वांचंच विजेत्यांचं अभिनंदन करून मान्यवरांचा आभार व्यक्त करतो. आणि ही जी स्पर्धा कालपासून आपण एन्जॉय केली उंबारलीच्या मैदानावरती, उद्यापासून देखील बऱ्याचशा स्पर्धा या मैदानावरती देखील आपल्याला जी स्पर्धा पाहायला मिळणार आहे, अशा बऱ्याचशा स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटच्या येत्या कालामध्ये आपण सर्वजण एन्जॉय करणार आहोत. सो ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली असं जाहीर करून आयोजकांचं खऱ्या अर्थानं मनापासून आभार व्यक्त करतो की आम्हाला इन्व्हाइट केलं आणि या उत्कृष्ट दर्जाच्या स्पर्धेचं आपण आयोजन केलं. पुढच्या वर्षी याहून नवीन्य आणि नाविन्यपूर्ण काही गोष्टी घेऊन आपण पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये जरूर भेटू. मात्र चला आता या